नमस्कार माझ्या बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या युनिट 2 मधील इंग्रजी पुस्तकातील युनिट 2 मधील कॅटेगरीज हा जो भाग दिलेला आहे पेज नंबर 43 वरती तो घेत आहोत. तर बघा या ठिकाणी काय करायचं आहे. ABCD मधले अल्फाबेट्स दिलेले आहेत. ए वरून समथिंग वी ईट ऑर ड्रिंक अशी वस्तूचं नाव लिहायचं आहे. ए वरून सुरू होणाऱ्या ॲनिमलचं नाव, ए वरून सुरू होणाऱ्या वस्तूचं नाव अ थिंग आणि ए वरून सुरू होणाऱ्या एका कृतीचं नाव ॲन ॲक्शन लिहायचं आहे. तर मग आता आपण जाऊया. ए वरून आपण खातो ॲपल, सो वी राईट हिअर ॲपल. ॲनिमलचं नाव, ॲनिमलच्या ऐवजी आपण इथे आता इन्सेक्ट लिहू अँट, मुंगी. अ थिंग, ए वरून वस्तू ॲक्स आणि ए वरून ॲक्शन ॲक्ट. ओके. आता बी वरून आपण खाण्याची वस्तू लिहूया बनाना. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लिहू शकतात, बनाना, बिस्किट्स. ओके. बी वरून प्राणी बियर, अस्वल, भालू. बी वरून वस्तू बकेट, बॉल, तुम्हाला जे आवडेल ते, बलून. बी वरून ॲक्शन बाय, BUY. पुढे बघा सी वरून आपण खायची वस्तू लिहू कॅरट. सी वरून प्राणी कॅट. सी वरून थिंग कप आणि सी वरून ॲक्शन कट, कॅच. ओके, कॅरी. पी वरून आपण खातो ती वस्तू पोटॅटो किंवा पॅनकेक, पोटॅटो, पायनॅपल. ओके, पीज. पी वरून प्राणी तर नाही आहे, पण आपल्याजवळ एक पक्षी असतो पॅरट, सो वी राईट हिअर पॅरट. पी वरून थिंग लिहू आपण पेन आणि पी वरून ॲक्शन घेऊया आपण पिक, उचलणे. ओके, टू पिक. ह्या सगळ्या ॲक्शन्सना जर टू लावलं ना तर ते व्हर्ब होतात, बरं लक्षात घ्या. टी वरून आपण घेऊ टोमॅटो, टॉफी. ओके. टी वरून प्राणी टायगर. टी वरून एका वस्तूचं नाव, टी वरून वस्तूचं नाव लिहू आपण टेबल आणि टी वरून एखादी ॲक्शन टेक. ओके, तुम्ही पण गेस करण्याचा प्रयत्न करत चला. एम वरून आपण खातो मँगो. एम वरून अगदी सोपा प्राणी मंकी आणि एम वरून वस्तू MUG मग. ओके, आणि एम वरून ॲक्शन मेक. तुमच्या पुस्तकांमध्ये W वरून वॉटरमेलन, कलिंगड, उल्फ, वॉच आणि वाईफ हे दिलेले आहेत. मग मी इथे एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत 4. हे आपल्याला बुकमध्ये दिलेले नाहीत, पण बुकमध्ये जर तुम्ही खाली बघाल तर कॅटेगरीजमध्ये त्यांनी म्हटलं A to Z अशा खाण्याच्या व प्राण्यांचे नावं वगैरे असं लिहायला सांगितलेलं आहे. तुम्ही ते ट्राय करू शकतात. आपण जस्ट फॉर एक्झाम्पल डी घेऊ. डी वरून काय खातो आपण, मी डोसा लिहिते या ठिकाणी. डी वरून तुम्ही अजून जे खात असाल त्या पदार्थाचं नाव आठवायचं आणि ते लिहायचं. डी वरून ॲनिमल डॉग. डी वरून वस्तू काय लिहितात सांगा बरं, गेस करा. चला, डी वरून आपण घेऊया ड्रम, वाद्य. आणि डी वरून ॲक्शन घेऊया आपण ड्राईव्ह, गाडी चालवणे. ओके, चला आता पुढे जाऊ. ई वरून एग. ई वरून ॲनिमल एलिफंट. ई वरून वस्तूचं नाव इंजिन घेऊ आपण, गाडीचं इंजिन. आणि ई वरून एखादी ॲक्शन अर्न, पैसे कमवणे, टू अर्न. ओके. एफ वरून खायची वस्तू फिग, अंजीर. ओके. एफ वरून प्राणी फ्रॉग, फॉक्स असं पण चालेल. एफ वरून वस्तू फॅन आणि एफ वरून ॲक्शन फ्राय, फ्लाय. ओके. चला, जी वरून आपण घेऊया ग्रेप्स. जी वरून प्राणी गोट. जी वरून वस्तू गन, बंदूक. आणि जी वरून ॲक्शन गिव्ह,
पुरे एवढे तुमच्या माहितीसाठी. तुम्ही अजून सराव करा आणि झेडपर्यंत अशी यादी बनवा. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.